अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम सुरू झाल्यानंतर आता ब्रिटनही त्यांचाच कित्ता गिरवताना दिसतोय। त्यासाठी इंग्लंडमध्ये आवश्यक पावलंही उचलली जात आहेत। या अंतर्गत इंग्लंडमध्ये अवैधपणे राहणाऱ्या काही भारतीयांना परत मायदेशी धाडण्यात आलंय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। इंग्लंडच्या मजूर सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय। अवैध स्थलांतरितांना वेशीबाहेर पाठवण्याचा धडाका आता इंग्लंडमध्येही सुरू झालाय। यूके वाईड ब्लिट्झ या अंतर्गत ही मोहीम सुरू झाली आहे। विशेष म्हणजे अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडल्यानंतर इंग्लंडनेही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकल्याचं दिसतंय। या मोहिमेची कुऱ्हाड पडली आहे ती भारतीय हॉटेल्स, नेल बार्स, दुकानं आणि कार वॉशिंग दुकानांवर, जिथं अवैध स्थलांतरितांना सर्वाधिक नोकरी दिली जाते। ब्रिटनच्या गृह खात्याच्या सचिव येविट कूपर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। जानेवारीमध्ये जवळपास 828 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली। गेल्या जानेवारी महिन्यापेक्षा या कारवाईच्या प्रमाणात 48% वाढ झाली आहे। या जानेवारीमध्ये 609 जणांना अटकही करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत भारतीय दुकानं आणि हॉटेल्समध्ये सर्वाधिक अवैध स्थलांतरित आढळून आल्याची माहिती गृह विभागानं दिली आहे। उत्तर इंग्लंडमधल्या एका भारतीय रेस्टॉरंटमधून 7 जणांना अटक करण्यात आली, तर 4 ताब्यात घेण्यात आलंय। स्थलांतरी संदर्भातले नियम पाळले गेले पाहिजे, त्यांचा आदर केला गेला पाहिजे। गेले अनेक वर्ष हॉटेल मालकांनी अशा अनेक अवैध स्थलांतरितांना नियमाच्या बाहेर जाऊन नोकरी दिली, त्यांचं शोषणही केलं। त्यांच्यावर आणि त्यांच्या नोकरांवरही कधी कारवाई झाली नाही। डंकी रूटने येणारे अनेक जण त्यांचा जीव धोक्यात तर घालतातच, शिवाय इथं आल्यावरही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही, त्यांचं शोषण होतं। शिवाय आपल्या अर्थव्यवस्थेवरही यांचा परिणाम होतोय। ब्रिटनमध्येही सध्या सुधारणांची जोरदार मागणी होतीये। त्यामुळे आपल्या सरकारचं सामर्थ्य सिद्ध करण्याचा पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावर दबाव आहे। त्यांनी सध्या स्थलांतरितांविरोधातलं धोरण कठोर केलंय। या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अवैध स्थलांतरितांना चार्टर विमानांनी देखील त्यांच्या मायदेशी धाडलं जातंय। जगभरातूनच इंग्लंडमध्ये आलेल्या स्थलांतरितांवर ही कारवाई केली जाते। ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र नाही अशांना परत धाडलं जातंय। गेल्या काही दिवसात 4 विमानांनी अशा 800 जणांना परत पाठवण्यात आले। दरम्यान सध्या ज्या स्थलांतरितांना परत पाठवलं जातंय त्यांच्यामध्ये गुन्हेगारांचा समावेश आहे, ज्यांच्यावर इंग्लंडमधील वास्तव्यादरम्यान चोरी, ड्रग्ज तस्करी, बलात्कार, हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे। त्यांना इंग्लंड बाहेर पाठवण्यात आलंय। या प्रत्यार्पणाचा एक व्हिडिओ देखील इंग्लिश सरकारनं जारी केलाय। मजूर सरकारची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत 19,000 विदेशी गुन्हेगार आणि अवैध स्थलांतरितांना परत पाठवण्यात आलंय। या व्हिडिओतून अनेक स्थलांतरितांना बेड्या घालूनच विमानात बसवलं जात असल्याचं दिसतंय। तर इंग्लंडमध्ये यापुढे अवैधपणे प्रवेश करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी एक नवी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती ब्रिटनच्या गृह विभागानं दिली आहे। व्हिएतनाम आणि अल्बानियामधील काही गरजूंना इंग्लंडमधील सुखी जीवनाची स्वप्न दाखवून खोटं सांगून कसं फसवलं जातं, त्यांचं शोषण कसं होतं या संदर्भातल्या काही जाहिरातीही सरकारनं सोशल मीडियावर जारी केल्या आहेत। याद्वारे परदेशातील स्थलांतरितांना सावध करण्याचा प्रयत्न केला जातोय। तर इंग्लंडच्या गृह खात्याच्या आकडेवारीनुसार जुलै 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान अवैध स्थलांतरितांवरील कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत 38% वाढ झाली आहे। तर 1090 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या। त्यांच्या मालकांना प्रतिमानशी 60,000 पाऊंडचा दंडही बजावण्यात आलाय। तर अशा स्थलांतरितांचं शोषण होत असल्यास तक्रारी करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। जुलै 2024 पासून जानेवारीपर्यंत 16,400 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अवैध स्थलांतरण रोखण्यासंदर्भातील एक नवं विधेयक सध्या चर्चेसाठी ठेवण्यात आलंय। याद्वारे वाढती गुन्हेगारी रोखण्याचा दावा ब्रिटिश सरकारनं केलाय। या विधेयकाद्वारे सरकारला कारवाई दरम्यान काही कठोर पावलं उचलण्याचा अधिकार दिला जाणार आहे। मात्र विरोधी हुजूर पक्षानं हे विधेयक अगदीच तकलादू असल्याची टीका केली आहे। या विधेयकात अधिक कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। अवैध स्थलांतरितांविरोधात जगभरातच कारवाई होत असते, मात्र ट्रम्प प्रशासनानं या कारवाईला वेग दिल्यानंतर आता इंग्लंडमधील कारवाई देखील चर्चेत आली आहे। खरं म्हणजे इंग्लंडसह उर्वरित युरोपलाही स्थलांतरितांचा मुद्दा कायम भेडसावत आलाय। त्यातच आता इंग्लंडनं कठोर पावलं उचलल्यानंतर उर्वरित युरोपही अशीच काही पावलं उचलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।